एकविरा पदयात्रा काल्हेर ते क्षेत्र कारला या पालखीचं पूर्ण डेकोरेशन आशिष पाटील काल्हेर यांनी केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. होय. असा वरती केला का इथे फोड, असा वरती केला का इथे एक फोड, म्हणजे किती फोड असते. काकाला काय काय बोलता नाही. दलिंदर ना. तर मित्रांनो बघू शकता सोशल मीडियावर हल्ली जाम ट्रेंड चालू आहे आयशा विल्ला. मित्रांनो आता आम्ही लाईट गेली. जय एकविरा मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ. मित्रांनो आपल्या तिसऱ्या दिवसाच्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे. चला आज भरपूर लेट झाला निघाला. जवळजवळ 5:30 वाजत आले. काल 4 वाजता निघाला. जवळजवळ 1.5 घंटा लेट झाला. तर जाऊ लवकर. आणि आज आपल्याला घाट पण चढत आहे. थोडा हार्ड जाल पण करू आपण. आपल्या पार्टनरमध्येच मागे राहिले. आज लवकर निघलो पुढे मी. आणि रोज किती लेट जायचा म्हणून निघलो. आणि आपले पहिले ब्लॉग बघितले नसते तर लवकर जाऊन बघा. आपला नवीन चॅनल आहे. नवीन चॅनलला जेवढा चांगला रिस्पॉन्स तुम्ही द्याल तेवढा आम्ही ब्लॉग कंटिन्यू करू. चला आता मी जातो पुढे. तर गाईज बघा दादा किती सेवा करतं पालखीला चालणारे पोरांची. अख्खा दिवस उन्हा जाण्याची गाडी घेऊन पाणी द्यायला फिरत असतं. फुल इज्जत आहे बाबा तुला. चला गाईज आता 1 तास निघलं झालं. जवळजवळ 1.5 तास झाला. नाही मागं कोण नाही पुढं कोण. सगळं पार्टनर मागं पुढं फाकलं सगळं. चला मग चालू 1 तास. आय थिंक तो आता किती 2 किलोमीटर बाकी आहे. नाश्त्याचा आपला ठिकाण. आता राईट भेटतो तुम्हाला नाश्ता करावा. छत्रपती शिवाजी जय. मित्रांनो चला फायनली आता घाट चालू झाला. आता कठीण प्रवास चालू झाला आमचा. अजून नाश्ता नाही केला. आता जवळजवळ 8 वाजायला आलं. काल 6 वाजता नाश्ता केला. चला लवकर लवकर जाऊ. फक्त 1 किलोमीटर बाकी आहे नाश्त्यासाठी. चला आता आम्ही नाश्ता करायला पोहोचलो. आम्हाला वाटलं आम्ही पुढे होतो पण सगळी इथं पोहोचलेली बघा. आहे का आहे. हां आलो आलो. आता तुझा नाश्ता करू दे ना. तर मित्रांनो बघू शकता पालखीचं डेकोरेशन किती भारी केलेलं आहे. एकविरा पदयात्रा काल्हेर ते क्षेत्र कारला या पालखीचं पूर्ण डेकोरेशन आशिष पाटील काल्हेर यांनी केलेलं आहे. आणि डेकोरेशन तुम्हाला कसा काय वाटला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला क्लोजअप शूट पण दाखवतो मी. आई माझी काढले डोंगराची तिथ कुलस्वामिनी आई आमची. तर मित्रांनो बघू शकता हे पालखीचं हे मेन आहे ना का. तेव्हा दादा मेन अध्यक्षाचं काम करते पालखीचं. डोकून सोडल्या आणली. तुम्ही बघू शकता. होय. असा वरती केला का इथे फोड, असा वरती केला का इथे एक फोड, म्हणजे किती फोड असते. भरपूर मेहनत केली त्यांनी चालून. जाम थकलेलं दिसतं देवी आता. पण पालखीचा कांदा घेतलाच नाही. पालखीचा कांदा घेतला. जाम मेहनत केली का त्याने. जाम फोडले जाम, तरी पण चालतो. तो दिसत त्याने तुझे फोड चारायला लागते. नको जे आता चारायला लागते. जाऊ. चला आता मी नाश्ता करतो. भूक लागली मला. तर चला काही आता मी नाश्ता करून घेतो. जाम थकल्यावर चालून पाय पण बघत दुखायला लागलं. तुम्ही पण या नाश्ता करा. हा या लवकर लवकर धावत पडलं या. तर मित्रांनो बघा किती थकल्या बघा. सकाळी 4 वाजता उठून सगळ्यांना पुढे निघलेलं आणि 1 तास अगोदर येऊन बसल्या नाही इथं. काका आलेला आहे आता. आता यो काकाच्या जोडीला बसणार आहे. काकाला सोडणार नाही. काका आम्हालाच आहे आता. यांचा कापूस तू बोल. तुमच्या काकाला काय काय बोलता नाही. दलिंदर ना. चला बाय बाय. बोल आता ब्लॉग मध्ये घे. बोलत होता ना. बोल काहीतरी बोल आता. तू बोलू सांग. त्या पण मी बाकी आहे तुला. हा आम्ही झालो एकट्याच्या पालखीला. आज आम्ही आहे घाटात. आता आमचे खूप पाय सुजल्यात. पायवी बघा आमचे किती सुजल्यात. आता आमचे खूप हाल होणार आहेत. तरी आम्ही एकविरा यायच्या कृपेने तिथे पोचू. जय एकविरा. बरोबर. तर चला काही नाश्ता वगैरे करून निघलो आम्ही. आणि एकदम ॲडव्हेंचर डोंगराचा रोड पकडला कारण की शॉर्टकट पडतं. तसा फिरून जायला लागतं बघा. तुम्हाला दिसत असेल रोड.
इथून डायरेक्ट सरळ रोडवर निघालं असतं. आता आम्हाला बरंच शॉर्टकट माहीत आहे 2-3. त्याने आमचा टोटल 10 ते 15 किलोमीटर कवर होतं रोड. चला मग मित्रांनो चला आता आपण घाटाचा जवळजवळ 90% रस्ता कवर केलेला आहे आणि आता आपण जाऊ एक शॉर्टकटच्या. इथून गेल्यावर आपल्याला 7 किलोमीटर अंतर वाचतं. डोंगर चढून जाणार आहोत आता आम्ही. बघा तुम्हाला दाखवत आहोत. दरवर्षी तुम्ही बघत असाल आम्ही कसं जातो, कारण की आपले ब्लॉग दरवर्षी येतात. याचे पहिले आपले मेन चॅनलवर यायचे, आता नवीन चॅनल खोलले. तर बघा तुम्हाला दाखवत आहोत तसा रोड. तुम्ही मग केव्हा आल्यावर या रोडच्या. तर काय चला केला आपण एंटर एकदम खतरनाक रोडमध्ये. इथल्या आपल्याला वरती जायचं आहे. जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर अंतर कवर होतं आपल्याला. वरती कोणतरी आहे झेंडा घेऊन. मला चढतो आता म्हणजे दाखवतो. पडलो तुम्हाला जाऊ का नाही आलं काहीच. आता आम्ही निघले आहो. ए ट्रेकिंगला आले ना. ट्रेकिंगचा फील आला आम्हाला. तेव्हा महाराजांची गडकिल्ल्यानं जायचं असतं तेव्हा अर्धा रोड असंच असते. कलचू कशी प्रवासात चालले आम्ही. तर मित्रांनो असे मिशन सक्सेसफुल. बघा कुठल्या आल्या हो मी. इथल्या ठरलो. रिक्षी रोड आहे पण जाम मोठा अंतर कवर होतं त्याच्यामुळे आलो. हे बघा तुम्हाला ट्रेकिंगला न्यायला लागेल किल्ल्यांवर आपले. हा जाम कडक ऊन आहे. काला बरोबर आपण का पोगेंचं चालत गेले का. कधीच नाही गेलो. फर्स्ट टाइम आलो. पहिला वर्ष आहे माझा. आता 3रा दिवस. तर काहीच आपल्या 3 दिवसाच्या प्रवासाचा मधून फक्त 12 किलोमीटर बाकी आहेत. तर आपण असू कारला आई माऊलीचं दरबारी. आणि आता आम्ही दुपारच्या विश्रांती स्थानावर पोचलो. कुठे अजून भेटतो ना लोकेशनवर पोचलो बरोबर. हा तर मित्रांनो याच्या पावडर मागली तर डब्बा हातात देत नाही, स्वतः टाकून देता हातावर. ब्रँड आहे. कुठल्या आणले ते खरा सांग. हा हो मेडिकलच्या का कामावरच्या आणले. कवर जमले कवर पैसे 100 रुपये एका ठिकाणी दिले ना. तू आता बोलच मी जेवताना दाखवीन. तू जेवतो त्या दाखव. तर मित्रांनो आमचा मित्र नयन सकाळपासून आमची जोडला नव्हता. तो आम्हाला आता भेटला. 3 तास लेट आला आमच्यापेक्षा. तर चला मित्रांनो दुपारचं जेवण करून आराम करून आम्ही निघलो आमच्या रस्त्याला. आता फक्त 14 किलोमीटर बाकी आहे कारला. त्याच्या आधी आम्ही लोणावळ्यामध्ये मॅकडीला भेट देऊ. जरा मॅकडीला पूर्ण खायचं आहे. पैसे नाही माझ्या मी आहे ना जायला. तुला बघन ना मी. यांचा दुसरा कोणता तर आहे मला हे माग पडतील आवडत ना भरायला लावतो ना आपण. चलो. तर मित्रांनो बघू शकता सोशल मीडियावर हल्ली जाम ट्रेंड चालू आहे आयशा विल्ला. ते काय आहे गाडीचं रहस्य आम्हाला काय माहीत नाही. हे बघा तुम्हाला याच्याबद्दल काय माहिती असेल तर सांगा. हे काय माहीत आहे का याच्याबद्दल तुला. तुला माहित आहे का काय माहिती आहे याच्याबद्दल. यासाठीच आम्ही आलोय. अरे मग काय माहिती आहे का तुझ्या याच्याबद्दल. नाही मला नाही माहिती. मित्रांनो
सगळी मागं झोपली थांबली. आलं पुढे एकटाच. बघू कोण भेटतं का आपल्याला इथे मॅगडीला. मला हा कॅमेरा चालू केले म्हणून बोलतोस कुत्र्या. बंद कर कॅमेरा. मित्रांनो आता आम्ही आलो मॅगडीला. लाईट गेली काय बोलत आहे. काला बरोबर दिसते डुक्कर. ए कुठे खपला खपला माग परत घेतले बाबा. या कोणला घेतले. ए समजला गे दादा आले ना आपला. काय खाली आवडत. पैसे तुम्ही दिले का. मग पोरा सांग का दरवर्षी या इकडे आमच्या पार्कीला जरा जॉईन व्हा पुढच्या वर्षी. मॅगडी मंडळवाले देतो ना. काय यो बोलू होता गावातल्या पोरांना बोलतो 5 माळ्याच्या पुढे देतो. तुम्ही या लावली तर एअर लावली तर मॅगडीचा या पोरांना सांगते का मंडळाला भेटतं. मंडळामध्ये भेटतं. तर मित्रांनो आता फक्त 6 किलोमीटर बाकी आहे. मग आपण आज थेट पोचू माहेर घराला. पहिले माहेर घराला जाऊ. पालखी डायरेक्ट आमच्या रात्रीच्या ठिकाणावर जाईल. त्यानंतर सकाळी मॉर्निंगला पालखी घेऊन डोंगरावर जाऊ आपण आईच्या दर्शनाला. तर चला आता 6 किलोमीटर बाकी आहे. 6 किलोमीटरच्या मध्ये काय काय होतं ते तुम्हाला दाखवतो आपण जाऊ. मित्रांनो आता आपण पोचलो एकविरायच्या माहेर घराच्या ठिकाणी. त्याच्या गावांचा रस्ते